Hello, friends. Hi, good evening. मी कलाकार श्रुती. I do the show called Magic Katta आणि Lights Camera Action on weekends. मॅजिक एफ एम मुंबईवर मॅजिक 106.4 वर मी तुमच्याशी गप्पा मारत असते. आणि आज आय एम शुअर की तुम्ही ना सध्या घरी बसल्या बसल्या बिंज वॉचिंग तुमचं सुरू असेल. सो आय थिंक असंच काहीतरी करायची सध्या वेळ पण आहे बिकॉज वी हॅव टू स्टे होम. आणि सध्या तुम्ही ज्यांची वेबसिरीज बघू शकता अँड आय रिअली लव्ड हिज वेबसिरीज. सो टॉकिंग अबाउट द रायकर केस. तुम्ही बघितलीत की नाही? बघितली असेल तर इथे नक्कीच पटकन मला सांगा बघितलीत की नाही. कारण ह्या वेबसिरीजचे डिरेक्टर म्हणजे आदित्य सरपोतदार इज गोइंग टू बी विथ अस नाव. सो आय कॅन सी यू. Hello, hello. There. Something went wrong. I don't know, पण आवाज येत नाही. ऐकू बघ दिसतोय. नाही येत आहे. तुझा ब्रेक होतोय जरा. आय कांट हिअर यू. मला तुझा आवाज खूप फेंट येतो. खूप अडकतंय, खूप अडकतंय. हो आता ठीक. म्हणजे नाव कॅन यू हा. असं पिक्सेल मध्ये मी तुला बघते असं. मी मी आता आता तू क्लिअर झालीस. आता मी तुला आय कॅन सी यू मच बेटर. ओके. ऑल राईट. सो हाय आदित्य, हाव आर यू? हाय 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 हाय. हाव आर यू? मी घरी आहे आणि आज एक खूप स्पेशल दिवस आहे खरं तर बिकॉज इट्स माय बेबीज बर्थडे टुडे. ओ वाव. हॅपी बर्थडे त्याला. येस. त्यामुळे आज जरा त्याच्या आवडीच्या गोष्टी करण्यामध्ये बिझी होते. पण आय टोल्ड हिम की 5 वाजता नाईस. मला त्याची जी फेवरेट फिल्म आहे फास्ट अँड फेणे त्याच्याच डिरेक्टरशी गप्पा मारणार आहे. ओ वाव. म्हणून ही वॉज लाईक ओके. व्हेरी नाईस आहे. त्याला हॅपी बर्थडे. आणि आय एम शुअर आज त्यांनी काहीतरी त्याच्या आवडीचं तू केलं असशील आणि भरपूर त्याला कार्टून्स बघून दिले असशील. आय एम शुअर ही येस. मस्ट हॅव हॅड हिज डे. वाव Okay, नाईस. somebody is saying Jannat. I can see that the Riker case is amazing and must watch the series. Okay. हो So थँक्यू सो जन्नत मच. पूछो थँक्यू सो मच. सवाल. अर्थात त्याबद्दल आज आपण गप्पा मारणारच आहोत. पण सध्या लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन असल्यामुळे आपण सगळ्यांना हेच सांगतोय की प्लीज घरी बसा. घरी ज्या गोष्टी करू शकता त्याचा प्रयत्न करा. आणि मला सांग तू काय करतोय सध्या? मी सध्या घरी बसून लिखाण चालू आहे. नवीन फिल्मवर काम चालू आहे. घरात बसून जेवढं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू होऊ शकतं तो प्रयत्न चालू आहे. घरी बसून बऱ्याच गोष्टी करतोय जे एरवी करत नव्हतो. कुकिंग इज वन ऑफ देम. आय एम ट्राईंग आउट न्यू डिशेस अँड आय एम ट्राईंग न्यू स्टफ. रोज काही ना काहीतरी प्रयत्न करतोय किचनमध्ये. आणि वेळ मिळतो तसा म्हणजे डेफिनेटली त्याचं काही फिक्स मी एक मील बनवतो असं नाही. पण जमेल तेवढं करत असतो. क्या बात आहे. पण मला असं वाटतं की त्या बहाणाने जरा आता कळत असेल की बापरे घरातल्या बायका किती काम करतात आणि किती काय असतं घरामध्ये हो करायला. खरंय. खरंय. मी तुला एक सांगू का? मला या निमित्ताने एक जाणवलंय की कुठे किचनमध्ये काय ठेवलंय ना हे मला पहिल्यांदा कळलंय. कारण मला आतापर्यंत काही माहित नव्हतं. बसून आपण डायनिंग टेबलवरनं आपण असे रिक्वेस्ट टाकत असतो की अरे हे दे ते दे. पण आता ऍक्च्युली मला कुठे काय ठेवलंय स्वतः माहिती असल्यामुळे मी उठून स्वतः घेतो. आणि मी तुला तर परवा म्हणलं होतं की मी शॉपिंगला लिस्ट काढली ग्रोसरीजची. तर त्याच्यात आपल्या घरात गरम मसाला संपला ह्याच्या लिस्टमध्ये मीच ते ऍड केलं. सो एवढी माहिती असणं म्हणजे आय फेल्ट प्राऊड. मला कधीच वाटलं नव्हतं की मला असं काहीतरी येईल किंवा कळेल. माहिती पण असेल. सो नाव आय नो इट. येस. गरम मसाला संपलाय हे तू स्वतःहून लिस्ट मध्ये टाकणं म्हणजे नक्कीच प्रोग्रेस आहे. टोटली. बघ म्हणजे मला किती उद्योग करतोय मी आणि माझ्याकडे किती वेळ आहे सध्या. नाही पण मला असं वाटतं तू मूवीज मध्ये किंवा वेबसिरीज मध्ये जो मसाला भरतोय तो नक्कीच आम्हाला सगळ्याला वा. आवडतोय. आणि थँक्यू तो सो तुला मच. खरंच खूप थँक्यू सो छान मच. जमतो आदित्य. आय एम नॉट लाईंग. कारण की खूप यू आर व्हेरी टेक्निकली साऊंड, व्हेरी अपडेटेड. मी कधीच असं बघितलं नाही की तुला जगात काय चाललंय हे माहिती नाहीये किंवा तुला नवीन नवीन टेक्नॉलॉजीज बद्दल खूप माहिती असतं. इंस्टाग्राम असो किंवा कुठलाही सोशल साईट लाईक युअर प्रो इन इट ब्रो असं.
सो Thank you so much. आता मी तरी now I feel now moreover with so many new apps coming in and all I feel quite outdated honestly कारण मध्ये तो कधी हाऊस पार्टी ॲप आला आणि मग एक Zoom वर सगळे आले एकदम then people are in duo so there are so many apps now that I really do not know whether I can keep up with so many apps on social media but I try to do my bit जितकं जमेल तेवढं. आणि आता मला सांग की सध्या कारण की आता ऑनेस्टली स्पीकिंग इतर वेळी मला काय एका झटक्यात जर आयकर केस बघणं शक्य नसलं असतं पण ह्या वेळेस मात्र Right. ऑनेस्टली स्पीकिंग रात्री सुरू केलं वेबसिरीज बघायला आणि म्हणजे ठरवलं होतं की आता संपूस तर आपण बघायची म्हणून आणि विदिन 4 hours आय गेट 3-4 hours आय कुड वॉच. Yeah. सो People are watching, what is happening in a very good sense is, a lot of people are calling me and telling me that we are watching the show in one go or maybe just in one gap. Karan, there's a major reason also is why, because I felt we wanted to keep it short. We realized that maybe people's attention span is limited and maybe the second season now we'll be doing longer episodes now that people are with you. Now that people understand the show, they understand characters. They know who is what. So we might have longer episodes. But when it's a new show, what happens is people do want to, give it a shot, but they don't want to have a longer commitment to it. If you have like 14 episodes or 1 hour each, तिथे माणूस थकतो ते बघूनच की अरे हा एवढा बघायचा आहे शो आपल्याला. Unless you're watching a Game of Thrones किंवा you're watching like maybe a Money Heist or something that's internationally big. पण नाहीतर ते ना इंडियन कंटेक्स्ट मध्ये मला असं जाणवलंय की you need to keep it to the point and you need to keep it short. So त्यांनी कसं होतं ऑडियन्स राहते शेवटपर्यंत. ट्रू. आणि मला असं वाटतं की ऑलरेडी पीपल आर आस्किंग की सीझन 2 कधी येणार आहे पण लेट मी आस्क हिम अबाउट सीझन 1 कारण की सीझन 1 अशा प्रकारे तू मांडलास की सीझन 2 ची आता खरंच घाई आहे आम्हाला की तू कधी दाखवतोयस. सो आदित्य सांग की सीझन 1 मध्ये अनेक मराठी कलाकार दिसतात ललित प्रभाकर असो किंवा इवन अश्विनी भावे, अतुल कुलकर्णी असो मनवा आहे अजय कुलकर आहे मराठी कलाकार दिसत आहेत आणि ऑफकोर्स त्यांनी त्यांचं जे कॅरेक्टर आहे ते खूप मस्त एक्सेप्ट केलंय मस्त पोर्ट्रे केलंय की तुम्हाला खरंच खऱ्याचा भास होतो असं. तर तू काय बिकॉज आतापर्यंत तू अर्थात मराठी फिल्मचं केलेलंच आहेत त्यातला नारबाची वाडी ही माझी फेवरेट फिल्म आहे पण मला सांग की मराठी कलाकारांना वाव देण्यासाठी म्हणून हिंदी ह्याच्यामध्ये आणलं का तुझ्या डोक्यातच होतं की नाही आपण हिंदी कलाकार असले तरी मराठी स्टोरी म्हणून मराठी कलाकार घ्यायचे. काय होतंय सध्या मी व्हेरी ऑनेस्टली मराठी दिग्दर्शकांना खूप चांगलं काम हिंदी वेबमध्ये मिळतंय. तू बघितलं तर सचिन दरेकरने आता केलं किंवा आपला जयप्रद देसाईने केलंय किंवा इव्हन जतीन वाघेंनी केले शोज. तर आता आपल्याकडे विशाल फुरिया नावाचे एक डिरेक्टर आहे त्यांनी बरेच शोज केले. सो आपल्याकडे ना मराठी डिरेक्टर्सला हिंदीमध्ये का मिळतंय चांगला वाव कारण एक तर बजेटमध्ये आम्ही शो करतो नंबर ऑफ डेज मध्ये आम्ही कम्प्लीट करतो सो वी आर व्हेरी प्रोडक्शन फ्रेंडली इन दॅट सेन्स. आणि मराठी बॅकड्रॉप्स खूप आहेत इफ यू सी देर आर लॉट ऑफ मराठी बॅकग्राऊंड टू द स्टोरी टेलिंग. सो हिअर व्हॉट हॅपन्ड वॉज द रायकर केस वॉज सेटअप इन गोवा आणि गोवामध्ये सेटअप असल्यामुळे तुम्हाला एक बेसिक सारस्वत ब्राह्मण फॅमिली होती. So then we wanted to have a cast which had a command on the language आणि जे थोडंसं कोकणी गोवन ही काही शब्द उचलू शकत होते. So मग I prefer to go with Marathi actors in that sense to make the core family because I felt that एक तर theater background असतं brilliant actors no doubt we have the finest actors in Marathi and then the language also setup Goa आहे. It's a house Bicholim मध्ये setup आहे show. So Bicholim is basically on the outskirts on the border of Maharashtra and Goa. So there is a hardcore Marathi culture. So cooking असेल overall to go with a Marathi cast. You're packing in between. Oh, can you see me now? हा आता येतोय. Yeah. So I was saying that is exactly why I wanted to go with a larger Marathi cast because culturally the family was a Maharashtrian, Goan Maharashtrian family. So ते कारण होतं and apart from that I felt we have a mix also because then Kunal Kapoor आहे किंवा पारुल गुलाटी आहे नील भूपलम आहे. We wanted to cast Reena Wadhwa is there. So we wanted to cast actors who are also non-Marathi. So there's a good blend and mix of
Marathi actors also, non-Marathi actors, some good web faces, some good television faces. So Kunal Karan Kapoorचे खूप fans आहेत. If you can see, they are asking me a lot of questions about Kunal. And Kunal has, yeah, you can see so many questions about Kunal. And I'll tell you what, because Kunal is a brilliant actor. He's a great guy, a fantastic human being. Very down to earth, very soft spoken, and the best thing I liked about him is he's very hardworking. So when you work with such actors, you know, who are very committed, so Kunal must have asked me the most questions on the show. Like as an actor, he had the most questions because his character was a little complex. You've seen the show, so he doesn't talk much. He's in the scene, but he's not talking much. But even in that, he has a large role to play. कारण जेव्हा तुम्ही climax बघता, and when you start connecting the dots, you realize, oh, okay, this is how Kunal's track comes together. So Kunal knew that, you know, he has a limited screen time, or maybe he's not so active in the show, but what he has is extremely important. So आकाश पेंढारकर म्हणतोय, आदित्य तू ऍक्टिंग कधी करणार आहेस फिल्म मध्ये? आकाश पेंढारकर हे तुम्हाला मी सांगतो, हा एक प्रोड्युसर आहे, डिस्ट्रीब्युटर आहे, माझा मित्र आहे, आणि तो माझी किल्ली उडवतोय हा प्रश्न विचारून, कारण त्याला चांगलंच माहिती की माझे काहीही इंटेन्शन नाही ऍक्टिंग करण्याचे. आणि आकाश, डेफिनेटली ज्या दिवशी तू ऍक्टिंग करशील तेव्हा मी त्या फ्रेम मध्ये तुझ्याबरोबर येईन. सो आपण दोघेही मे बी स्क्रीन स्पेस शेअर करूया. मला कधी कास्ट करतोयस? हॅलो, प्रोड्यूस अ फिल्म. Yeah, that's now, Akash, that is a valid question. अरे मापुसकर सर, हॅलो, हाऊ आर यू? सर इज ऑल्सो हिअर. हॅलो सर. तर राजेश सर आलेत, त्यांनी हॅलो सांगितलंय. तर राजेश सरांना जाणवेल, राजेश सर आता आकाश पेंढारकर असे प्रश्न विचारतोय मला की ऍक्टिंग कधी करणार. तर मला वाटतं आपल्याकडे आकाश पेंढारकरला पहिले कास्ट करूया आणि मग बाकीच्यांना कास्ट करण्याचा विचार करूया. But anyways, coming back to the discussion, I felt Kunal and everybody, all these actors who are doing some really good work, and they're very hardworking, talented actors. So web has given such good opportunity to everyone. So hello, Mapuskar sir, hello म्हणतात. So web has given such really good opportunity to so many talented actors ज्यांना एरवी संधी मिळाली नसती. फीचर फिल्म मध्ये त्यांना खूप मेजर स्ट्रगल करायला लागला असता. And I think that's great. म्हणजे in a way, it's very good that, you know, we have such platforms giving chance to these newer actors. You know, for Ashwini, for that matter, you know, मला हे म्हणायचं नक्की की अश्विनी भावेसारखी ऍक्टर जिला मी लहानपणी बघितलं होतं सिनेमांमध्ये. मला आठवतंय हिना तिचा सिनेमा बघितला होता, किंवा आपण बरंच तिचं काही काम बघितलंय. आणि मी बनवा बनवी तर आयकॉनिक आहे आपल्याकडे, पण तिचं केवढं काम बघितल्यानंतर असं होतं की ही का नाही काम करत आहे. आणि देन फायनली वेन वेब कम्स अलॉंग and she wants to try it out and she gives it a shot and she is very happy to be doing web. So I think it's great that आपल्याकडे खूप चांगले कलाकार वेबवर येतात आणि काम करतात. आणि इनफॅक्ट चांगली गोष्ट म्हणजे अशी की यु नो मराठी बॅकग्राऊंडला घेऊन अनेक स्टोरीज आजकाल वेब सिरीज मध्ये येत आहे. आणि वेब सिरीज एक अशी गोष्ट आहे की जी फिल्म सारखी नसल्यामुळे ती कधीही कितीही वेळा आपण बघू शकतो, वेळ मिळेल तशी बघू शकतो. पण सध्या ऑफकोर्स एव्हरीबडी इज वॉचिंग, बिंज वॉचिंग, आणि एव्हरीबडी इज होम. सो त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनाच खूप आवडते तुझी वेब सिरीज. इनफॅक्ट काही फोटोज तू शेअर केले होतेस आमच्यासोबत, जे मी ऑलरेडी इन्स्टावर पोस्ट केले होते. सो टेल अस समथिंग अबाउट बिहाइंड द कॅमेरा सीन्स. काय Behind, I'll tell you one thing though. Behind the camera, सगळ्यात मोठा किस्सा माझाच झाला, because I walked into the shoot with a broken leg. And I had like a ligament tear on my left leg and it was plastered and I could not move. I needed a wheelchair to move. Then I needed crutches to move. So we had around about a 3-month schedule. March, April, May, we were shooting nearly every day. We shot around 70 odd days in 3 months. So आम्ही सलग shoot करत होतो. We shot in Mumbai, then went to Goa, then came back to Mumbai and shot in Mumbai. So in that hectic schedule, when you can't move around and when your mobility has taken a toll, it becomes very, very difficult to shoot in that sense as a director because you can't move around. आणि मला खूप सवय आहे की पटकन असं उठून जायची, कारण मी असा मॉनिटर मागे बसणारा व्यक्ती नाहीये. मला सतत ते फिरत राहायला लागतं किंवा ऑन नियर कॅमेरा राहायला लागतं. सो मला ते खूप अवघड होत होतं की ते हे सगळं मॅन्युव्हर करणं. आणि या सगळ्यात माझी काळजी हे लोक खूप घेत होते की all the actors were, you know, they used to run to me after the take to ask me if the take was okay or any doubt they had. ते कधीच असं ओरडून नाही की ते पळत यायचे, माझ्या बशी यायचे, तिथनं जायचे. सो दे शुड टेक दॅट एक्स्ट्रा एफर्ट टू गिव्ह मी दॅट, यु नो, कम्फर्ट ऑन सेट. आणि सगळेच नवीन होते ग, म्हणजे मला वाटतं की म्हणजे नवीन म्हणजे एकत्र पहिल्यांदा सगळे काम करत होते.
मला वाटतं अतुल अश्विनींनी पहिल्यांदा काम केलंय, पारुल अतुल अश्विनी एकत्र आलेत पहिल्यांदा, मनवा अतुलनी पहिल्यांदा काम केलंय. सो युअर शो विल सुपर हिट. रिमेंबर लगान गोवारीकर डिरेक्टेड फ्रॉम द बेड. अरे सर, मापुसकर सरांनी त्यात एक त्यांचा एक हे टाकलेला आहे. सो आशुतोष गोवारीकरांनी बेडवरनं लगान केलं आणि माझं म्हणून तो सुपरहिट आहे. पण थँक्यू सर. आय थिंक मला आकाश भेटला होता, माझा पाय तुटला होता तेव्हा सेटवर ठाण्यात आला होता. आकाश हॅड मेट हिम. सो आय थिंक म्हणजे at the end of the day, as a director, you can't stop yourself from doing something just because तुम्हाला आजारपण आलंय किंवा तुमचा पाय तुटलाय किंवा तुमचं काहीतरी तुम्हाला दुखापत झाली. यू नीड टू गो ऑन. आणि ज्या दिवशी माझा सेटवर पाय तुटला, सो मला सकाळी पाय सेटवर ऍक्शन सीन शूट करताना तुटला. वेन वी वर डुईंग अ चेस सिक्वेन्स आणि मी मॉनिटर बघायला, माझा मॉनिटर हातातला बंद झाला वेन आय वॉज होल्डिंग द शोगन, आणि तो बंद झाल्यामुळे मी पळालो स्टडी कॅमचा हे बघायला, डिस्प्ले बघायला, आणि इन दॅट आय ट्रिप्ड अँड माय लेग ट्विस्टेड अँड इट ब्रोक. सो त्यानंतर मी गेलो, प्लास्टर टाकलं आणि 2 तासात परत येऊन शूट रिझ्यूम केलं. सो आय फील तुम्हाला इतकी एक हे असते ना ती की अरे वेळ जातोय, लोकांचे पैसे जात आहेत, एवढं अख्खा युनिट थांबलंय, तर ठीक आहे ना मग पाय आपण नंतर बरा करू, असं करत ते जरा होऊन गेलं. पण नाव आय एम फाईन. आणि सेटवर मग काय झालं, टू कीप द होल युनिट गोईंग और टू कीप द होल युनिट ॲज अ युनिट टुगेदर, मी एक नेहमी करतो, हा माझा पैतरा मी म्हणू शकशील, किंवा एक आउटडोअर शेड्यूल मी पहिलं लावतो. आणि आउटडोअर शेड्यूलला जाऊन ना अशी काहीतरी एक्झॉटिक गोव्यासारखी जागा असेल ना, तर मी सगळ्यांना पहिलं 2-3 रात्र पहिले जेवायला घेऊन जातो. अँड आय टेक देम आउट फॉर डिनर टू दीज रिअली इंटरेस्टिंग प्लेसेस विच आर नॉट व्हेरी पॉप्युलर बट वेर आर व्हेरी लोकल प्लेसेस, आणि जिथे अफलातून जेवण मिळतं. सो गोव्यामध्ये अशा काही ठिकाणी मी सगळ्यांना घेऊन गेलो आणि तिथे बॉन्डिंग झालं खरं लोकांचं. म्हणजे आय थिंक पीपल बॉन्ड ओव्हर फूड लाईक नथिंग. आणि जे फूडीज आहेत त्या फूडीजशी पण माझं खूप जमतं. आणि मी फूडी असल्यामुळे स्वतः चर्चा, म्हणजे अतुल कुलकर्णी माझं ते जेवणावरनं एवढं कमाल आमची ट्युनिंग झालं की वी यूज टू देन एव्हरी डे थिंक अबाउट आज काय मागवायचं, रात्री काय करायचं, किंवा वेअर डू वी गेट व्हॉट फ्रॉम. थँक्यू आकाशने एक खूप छान कॉम्प्लिमेंट दिली मला. बट थँक्यू आकाश. आय एम ग्लॅड टू बघ आणि नक्की बघ, डेफिनेटली वॉच द शो. सो या कमिंग बॅक टू दिस, आय फील आम्ही ना साऊथ गोव्यामध्ये, नॉर्थ गोव्यामध्ये वेगवेगळे अड्डे असे बघितले, शोधले. वी वेंट अँड वी फायनली वी ऑल वेंट फॉर अ मील. देन वी हॅड फूड अँड देन समहाव ओव्हर द फर्स्ट 2-3 days the whole team bonded really well, and that bonding helped throughout the shoot because then everybody just got to know each other, and people started talking and groups झाले, आणि मग then whole family looked like a family, which I wanted the whole family to look like a unit. So I think that helped a lot, and everybody became मेजर आईस ब्रेकिंग झालं. टोटली. सो तसं झालंय. सो किस्से त्यानंतर काय झाले की देन वेन वी केम बॅक टू मुंबई, आणि मुंबईत आल्यानंतर मी ग्रँड रोडला शूट करत असताना जेव्हा ईदचा काळ होता अख्खा, तेव्हा अतुल सर तिथून वेगवेगळ्या फरमाईशी करून आम्हाला काही ना काहीतरी कबाब मागवा, हे मागवा, ते मागवा, सगळं आम्हाला यायचं तिथनं रात्री. सो वी यूज टू हॅव सम रिअली गुड फूड ऑन सेट. Every day there used to be a new guy, a new actor used to sponsor that day's meal. की इट यूज टू बी फ्रॉम हिम, की आज माझ्याकडनं जेवण. आणि मग वी यूज टू लुक फॉरवर्ड की कुणाल कपूरने एक दिवशी आमचं चेंबूरला शूट होतं, तर त्याचं शूट नसूनही तो चेंबूरच्या तिथनं काही फेमस अड्ड्यावरनं खूप काय काय छोले भटुरे आणि काय काय घेऊन आला होता. सो सेटवर आला फक्त खायला, जस्ट वेल, अँड एक्चुअली इट हेल्प्ड अस टू ब्रिंग द शो टुगेदर. सो किस्से रोज खूप झालेत ग, पण आय फील इट वॉज व्हेरी नाईस टू shoot and have a very smooth shoot go on. Again your voice is cracking in between. Akash? Yeah, I can hear you now. Yeah. Hi Shruti, तुझा रोल नक्की डन आहे नेक्स्ट फिल्म. Yes, श्रुती, you've got. आता तू जेव्हा तुला रोल मिळेल आणि जेव्हा तू काम करशील तेव्हा तुला ही चॅट लक्षात ठेवायला लागेल तुला, कारण आपल्याकडे मराठी इंडस्ट्रीतल्या एका मोठ्या प्रोड्युसरनी तुला कमिटमेंट दिली आहे बघा, आणि ऑन अ नॅशनल प्लॅटफॉर्म कमिटमेंट दिली आहे. सो आय विल रिमेंबर. इफ नोबडी रिमेंबर्स दिस कमिटमेंट, आय एम गोइंग टू रिमेंबर इट. येस, फॉर शुअर आय विल रिमाइंड यू फॉर दॅट. येस, प्लीज डू. पण अर्थात तू सांगत होतास की अशी चंगळ तुमची खाण्यावरनं व्हायची, आणि तू म्हणालास ते अगदी बरोबर आहे की सगळेजण जेव्हा एकत्र येतात ते म्हणजे फूड हा सगळ्यांचाच एक वीक पॉइंट असतो. पण मला असं वाटायला लागले आदित्य, नाव सुरुवातीचे 2-3 दिवस वाय डोंट यू इन्व्हाइट मी यार, म्हणजे गप्पांनी देखील आईस ब्रेक होतो.
शी आय विल ऑनेस्टली टेल यू, आय वुड हॅव इन्व्हायटेड यू ओव्हर फॉर डिनर ऑर लंच, पण सोशल डिस्टन्सिंगमुळे आपल्याला ते जमणार नाही, लॉकडाऊन आहे, तर आपल्याला कुणाला इन्व्हाइट करता येणार नाही आणि कुणी करूही नाही. म्हणजे मी इथपर्यंत सांगतो की सोसायटीमध्ये पण मी फार पाहिलंय लोक एका सोसायटीमध्ये आपापल्या घरांमध्ये खूप फिरत असतात, पण आय एम सो अगेन्स्ट इट. मी म्हणतो की हे करू नका, डू नॉट इवन नेबर्स डोंट इन्व्हाइट देम इन टू युअर हाऊस. काही दिवस जरा थोडं संयम पाळा. इट इज फॉर युअर ओन गुड. सो इवन इफ आय सो वॉन्ट टू इन्व्हाइट यू फॉर डिनर आय कांट, पण मी तुला आय कॅन मेक समथिंग फॉर यू. अंगत पंकज जे आपण लहानपणी आय कॅन मेक समथिंग फॉर यू. नक्की नक्की नक्की. यू वर सेइंग समथिंग, सॉरी. आय जस्ट सेइंग की आय कॅन मेक समथिंग फॉर यू. म्हणजे मी फार फार काहीतरी बेसिक काहीतरी बनवू शकतो आणि मग मे बी तुला तो काही जे काही तुला थ्रू कॅमेरा जो काही त्यातनं आनंद घेता येईल तेवढाच. पण आय थिंक नेक्स्ट वन्स दिस इज ओव्हर डेफिनेटली विल हॅव अ डिनर प्लॅन. गॉड तू आज कुक करता करता माझ्याशी बोलत नाहीये, अदरवाईज मी गप्पा कमी मारल्या असत्या आणि तू काय बनवतोयस ह्यामध्ये जास्त लक्ष दिलं असतं. पर खरे. तू फिल्म और वेब सीरीज में बहुत अच्छे से पकाता है रे. अरे पण थँक्यू सो मच. अरे मला काय ना, मला ते म्हणजे ते माझ्यात पण बघत असतं ना, इट्स ऑलवेज सिमरिंग इनसाइड माय हेड. सो मला तो असा एक छान आत्ता ब्रेक मिळाला असल्यामुळे मी ते कमी पकवतोय आणि मी जरा किचनमध्ये जास्ती पकवतोय. सो आणि माझ्या घरच्यांना पकवतोय जास्ती मी, कारण मी सतत काहीतरी त्यांना खायला घालतो आणि ते विचारे आर माय टेस्ट पेशंट. सो आय कीप ऑन फीडिंग देम समथिंग. बट लकीली जरा बरं जमतंय सध्या जे काही जमतंय ते. सो फेलियर्स नाहीयेत. मध्ये आय थिंक तू सोनालीशी बोलत होतीस काय, समबडी सोनाली कुलकर्णी, आणि शी हॅड ट्राईड आउट सम आय थिंक सम फ्राईड राईस अँड इट वेंट फॉर अ बिग टॉस. तर मी म्हणून सोनालीला म्हटलं, सोनाली असे प्रयत्न करू नकोस, बिकॉज डोंट वेस्ट फूड अँड डोंट ट्राय समथिंग जे जमत नाही आपल्याला ते करू नये आपण. सो एनिवेज, बट आय थिंक एव्हरीबडी इज डुईंग दॅट बेट घरी बसून. आणि इनफॅक्ट सगळेजण इंस्टाग्रामवर लोकांना म्हणजे इन्स्पायर पण करतायत की घरी राहून आपण काय काय करू शकतो. सो या दॅट्स देअर. मला सांग की कारण की आता सध्या सिरीज चे खूपच वेडे झालेत लोक, आणि स्पेशली तुझी सिरीज जी आहे ती खूपच आवडली आहे. तर मला सांग की एक कुठला ऑफ स्क्रीन सीन होता विच वॉज व्हेरी इमोशनल, म्हणजे एक दिवस जो शूटचा जो तू कधीच विसरू शकत नाहीस, मेमोरेबल डे ऑफ द शूट. मी एका दिवसात 2-3 असे सीन्स केले होते, म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट सीन्स. आता मी काय ना, आय कांट रिव्हील व्हॉट सीन, कारण डिस्क्लेमर पण आहे, कारण तो महत्वाचा सीन होता. खूप मेजर रिव्हील्स होते त्या सीनमध्ये. पण मला एक आय कॅन रिमेंबर, मी एक बेसिक सांगू शकतो. देवर 2 सीन्स दॅट आय वी शॉट ऑन वन डे इन मुंबई. जे घर आहे, हाऊस इज सेट इन मुंबई. नॉट मेनी पीपल नो दिस, बट द हाऊस इज एक्सटिरियर इज इन गोवा. And the entire interior, the rooms, lobbies, everything is set in Mumbai. So we were shooting that in Mumbai, आणि आम्हाला शूट करताना झालं होतं की we needed all the actors in one day because those 2 scenes had all actors in it. And those 2 scenes were very hectic because the first scene was the first episode's last scene, where Neil Bhupalam, who's the cop, who walks into the house, and there's a prayer meeting going on, and everybody is there, so we have to like really build tension. And you have around about 10-11 actors who are very well known actors on a day on set. Everyone is going to get ready, everyone has a certain kind of a take, everyone has a costume, a look. There's a limited space, then you're shooting with crowd, so it was a little hectic that day, and we had to shoot 2 big scenes. So that one scene, and then after that we had a scene where there's a scene where Ashwini in her room is breaking those frames, आणि तिच्या घरच्यांचं जरा तिचा आरडाओरडा चाललाय, she is yelling, shouting, and there's a major high drama scene going on there. She gets hurt, there is like, so that scene is going on. So we had it, again, very high emotion scene. And the third scene we shot on that day is a certain confrontation between 2 primary characters when Neil comes home in the last episode to arrest the one who's the murderer, and he has that full confrontation with that person. So I felt that again scene was the third scene. So we had 3 extremely important scenes of the whole series, like beginning एक scene, मधला एक scene, and शेवटचा एक scene, to be shot in one day. And that day then we had only all those actors for one day. So I was very stressed about that day. आणि मला असं झालं होतं की हे कसं करणार, आपण काय करणार. आणि त्या अख्ख्या दिवसभरात एक फोटो आहे जो मी तो शेअर केलाय, ज्यात अतुल कुलकर्णी इज ऑन हिज नीज अँड गिव्हिंग अ रोज टू अश्विनी. That photo I had sent you. Yes, so in that picture, that photo was taken when
सडनली इम्प्रॉम्प्ट्यू सेटवर असा एक फ्लावर वास होता, त्यात रोजेस होते आणि एकदम टेन्शन होतं सेटवर. माझं टेन्शन चालू होतं बिकॉज आय टू फिनिश वर्क. आय वॉज रनिंग अराउंड विथ अ ब्रोकन लेग अँड ऑल दॅट वॉज गोइंग ऑन. अँड सडनली अतुल सर सॉ आणि ही जस्ट पिक्ड आउट द रोज अँड ही सेड, अश्विनी आय एम गोना प्रपोज, मी तुला एक छान आपण एक प्रपोजल सीन करू. आणि ही जस्ट होल atmosphere was so nice after that. He was suddenly the whole atmosphere became like very quiet and peaceful and everybody had a laugh. सगळे हसले. Neil took a picture on his phone of theirs. आणि suddenly we went back to the shooting point. It's like those 5-10 minutes that everybody got like a new lease of life. So we could finish that day as planned and all those scenes were important. So दिस इज सो डिफिकल्ट. म्हणजे मी जेवढं काही शूट बघितलंय तेव्हा कंटिन्युटी असते आणि कंटिन्युटी मध्ये तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या बघाव्या लागतात आणि एकाच दिवशी 3 वेगवेगळे इतके जास्त इमोशनल सीन्स करणं म्हणजे त्याचं डिटेलिंग किती असेल. मस्ट बी अ टफ डे. Correct. No, it is. I've realized with web, what happens is you are shooting so much. In content, you have 7 episodes and you're shooting a lot. You're shooting literally you're shooting nearly 2-3 films at a time. So, I was never used to shooting so much. कारण मी टीव्ही नाही केला कधी. आणि टीव्ही करत असल्यामुळे मला असं खूप दिवसभरात 20 मिनिटं काढा, 15 मिनिटं काढा किंवा 15 मिनिटं एडिट शूट करा. So I've never been that kind of a director who shoots like a long scenes for 5-6 scenes in a day. I need my space. So this was suddenly that space that we were in that day, and we nearly shot around 12 to 13 minutes of edited footage in one day, and also very very hectic scenes. So at the end of the day I was done. म्हणजे मी जवळपास तसा मेलो होतो. We took a break, एक तासभर post we sat on the set, we had a beer and we just realized की okay चला झाला दिवस आणि successful झाला. So that was one day I remember which was a little hectic and a difficult day to shoot. ओके. आणि कधी कधी असं असतं की काही गोष्टी आपण ठरवलेल्या नसतात पण त्या होतात. जसं अनफॉर्च्युनेटली सध्या आता आपण घरी एका वेगळ्या कारणासाठी म्हणून आहोत. आपण इतर वेळी अशी घरी नसतो. तर मला सांग की अशा अनफॉर्च्युनेटली कधी कधी काही गोष्टी बदलाव्या लागतात. असं काही सडन सेटवर काही झालं का? सडन सेटवर आय टेल यू काय होत होतं ना, वी वर शूटिंग इन लाईक एक्स्ट्रीमली ऑड वेदर कंडिशन्स. म्हणजे आम्ही शूट करत होतो गोव्यामध्ये आणि क्लिफ आहे ती, वेर एव्हरी एपिसोड स्टार्ट विथ अ क्लिफ सिक्वेन्स. सो दॅट क्लिफ सिक्वेन्स इज शॉट इन द डे आणि त्याला एक टेक्निक असते डे फॉर नाईटची. वेन इन द पोस्ट प्रोडक्शन यू मेक इट नाईट. So that whole cliff sequence, all those entire climax and everything is shot in the peak daytime. And it was 45-46 degrees and people were like literally fainting on the set, and it was open barren cliff. There is no tree cover, there is hot air blowing and it was very very difficult physically to shoot on that day. And we shot that whole day with the cliff. We went down, it was around about say 50-70 steps down from the cliff to the beach, and we shot a scene of Ashwini and Reena, like त्यांचा एक सीन आहे दोघींचा बीचवर. We shot that scene in the afternoon. ते जे sand होतं ते चटके बसत होते त्या sand. It was so hot. We came back up and we shot. So in that whole day we had people going through a lot of physical problems. So people had like heat strokes, people had dehydration, people were going through. So we had to take breaks. Then we had to get coolers on set. So coolers were also throwing hot air. So we just had no idea how are we going to be able to able to complete the shoot, keep our sanity intact and be able to finish the way we wanted. So we had to rework, then take small gaps, small breaks. And this location is a location called Cabo de Rama Fort, च्या जवळचा beach. So this is Cabo de Rama is a South Goa beach, extreme South Goa मध्ये, and we shot on that cliff. So we were staying in Kalangut. So from Kalangut to that location was a 2.5 hour drive. So we used to leave at 5 in the morning, so we could reach at 7:30 on the set. We could shoot till around about 5 in the evening. So we could drive back and reach at around 9 in the back to the hotel. So आम्ही सलग 3 दिवस करत होतो. So we had to keep on reworking, rescheduling constantly the whole day's sequences because you had no idea की कोणाला चक्कर येईल, कोणाला काय त्रास होईल, कोण काहीतरी काय कुठून काय होईल. So yeah. अच्छा, somebody so that was a little tricky. So how did the casting happen? I think casting happened very organically. Casting happened with the Woot team also being a part of it. The casting happened with also from my suggestions. So
ललित वॉज अगेन वर अ व्हेरी इंटरेस्टिंग कास्टिंग बिकॉज ही वॉज नॉट कन्व्हिन्स्ड. तो मला म्हणलं होता आदित्य मला हा रोल तू का ऑफर करतोस कारण हा निगेटिव्ह रोल आहे आणि मला नाही जमणार, तुला असं वाटतंय का मला जमेल. तर मी म्हणलं की मला ललित आय थिंक आय कॅन ओनली सी यू इन दिस, so I want you to do this. And I'm very happy, what has happened luckily for me all throughout my life is, whenever I've wanted an actor, I've got that actor. So this is all first options. These are all the first options we had. Okay, let's go to them first and see what they have to say. Suggestions from the channel, some suggestions from my end, and we collectively sat and casting auditions केले आम्ही नक्की. We auditioned a lot of girls for Parul's character. We auditioned a lot of boys for Tarun's character, who is the new boy in the show. But the senior actors like Kunal, Kiva, Ashwini, Atul, Neil, all these actors were cast at one go. We picked up the call, phone त्यांना केला आणि त्यांनी एकदम लगेच होकार देऊन on board आले. So it was interesting. Hemal Ingre ali. Hi Hemal. I just saw her message. Hemal Ingre saying Aditya sir is the best. Hemal zara don't I think खूपच जरा ती मला ना लाजवते खूप वेळा कारण ती अशी इतकी छान शी सच अ टॅलेंटेड ऍक्टर आणि फुल ऑफ एनर्जी. आणि आता जस्ट आय शॉट अ फिल्म विथ हर आणि ती सतत शी इज ऑल प्रेझेस फॉर एव्हरीबडी ऑन सेट. सो ग्रेट सोल आय थिंक हेमल बरोबर मी आता कोकणात एक फिल्म शूट केली, मराठी फिल्म आय शॉट इन पोस्ट आफ्टर रायकर, जी मी शूट केली आहे इन द मंथ ऑफ सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. सो त्या फिल्ममध्ये हेमल इज द फिमेल लीड इन इट आणि इट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग special film. So that is something I would like to talk about when the time is right. पण yeah, we've just gone through the whole shooting process with her. ग्रेट. म्हणजे आता आम्हाला कळलं की तुझी पुढची फिल्म मराठी असणार आहे ह्या वेब सिरीज नंतर. हो येस. आणि सीझन 2 आम्हाला कधी बघायला मिळणार आहे? सीझन 2 सांगू का तुला, सीझन 2 वर आमचं काम ऑलरेडी झालं होतं इन टर्म्स ऑफ स्क्रिप्टिंग. म्हणजे स्क्रिप्ट वॉज रेडी in terms of the story. That is how season 1 ends. When if you see the end of the last episode of season 1, there are a lot of open-ended tracks. Still, you wonder what is happening. You wonder why is this like this. So because it's completely going to take the whole story forward. Season 2 is going to be a lot more fun, a lot more madness. Because you now know who your dark characters are, you know your good characters, and you very well know how the people who were victimized in this show are going to fight back. And it's going to be a very interesting season 2. So shoot, I don't know, because everyone is so stuck in this quarantine period. So I can't really, मला काहीच अंदाज नाही की शूट कधी करू शकू आम्ही. But definitely season 2 is in progress. ऑल राईट. पण तुझी क्षितिज आणि रितेश देशमुख यांची जी एक जोडी जमली आता की तुम्ही सगळे मिळून जे काम करता आम्हाला दिसत असतो तुमच्या प्रोजेक्ट मध्ये, तो असं परत आम्हाला बघायला मिळणार आहे का काही एनी? हो नक्की. आय हॅड प्रॉमिस्ड अँड आय हॅड ऑलवेज टोल्ड दिस दॅट आम्ही जेव्हा फास्टर फणे सुरू केला तेव्हा फास्टर फणे वॉज अ सिरीज फिल्म. इट वॉज नेव्हर अ वन फिल्म प्रोजेक्ट. आणि फास्टर फणेच्या सेकंड पार्टवर आम्ही ऑलरेडी सिटीज इज वर्किंग ऑन द स्क्रिप्ट. Ritesh sir is excited about it. Ameya is all involved in it. सिद्ध्या पण आहे. सो जो फर्स्ट फास्टर फणे 1ची ती कोर टीम आहे ती सगळी पुढे पार्ट 2 मध्ये पण असणार आहे. नवीन कॅरेक्टर्स काय आहेत. द प्लॉट गेट्स क्रेझियर अँड मोर एक्साइटिंग. सो फास्टर फणे 2 वरही काम चालू आहे. फास्टर फणे 2 आम्हाला या इयर एंड पर्यंत ऑन फ्लोअर न्यायचा आहे. वी वॉन्ट टू रिलीज दिस फिल्म नेक्स्ट इयर सम टाइम. सो दॅट इज द होल टीम कमिंग बॅक टुगेदर अँड टोटली एक्साइटेड अबाउट दिस. क्या बात आहे. सो फास्टर फ्रेंडीचे तसे पण खूप फॅन्स आहेत आणि ॲज आय टोल्ड यू माय किड इज ऑल्सो अ बिग फॅन ऑफ फास्टर फ्रेंडी, त्यामुळे ही इज ऑल्सो इगरली वेटिंग फॉर दॅट. पण आता मी क्विकली मला 5 मिनिटांची उत्तर द्यायची आहेत तुला. सो टेल मी वन थिंग, तुझ्या सध्या बिकॉज ऑफ दिस लॉकडाऊन घरातला कुठला एक तुझा फेवरेट कॉर्नर झालाय? माझे 2 कॉर्नर्स आहे. एक देयर इज वन विच इज डेफिनेटली माझ्या लिव्हिंग रूम मध्ये एक कॉर्नर आहे जिथे मला टीव्ही दिसतो, जिथे छान विंडो पण आहे, जिथे छान हवा बाहेर नाही येत असते. आय कॅन लुक आउटसाइड वेर आय कॅन वेर आय एम रीडिंग, वर्किंग और वॉट एव्हर इज गोइंग ऑन, आय एम देअर. सो देयर इज वन माझ्या लिव्हिंग रूम मधला एक कॉर्नर आहे जो माझा रेग्युलर कॉर्नर झालेला आहे. मला आता असं झालंय की मी वेबवर पण काय काय बघतोय, वाचतोय पण आहे, काही आता जसं आपलं इंटरॅक्शन चालली ती आहे. सो आता जिथे मी बसलोय तोही एक माझा चांगला कॉर्नर झालेला आहे माझ्या घरातला, where I'm interacting with people and most of my video calls I do here.
So, and everybody now is doing video calls because everybody now is interacting through Zoom or Duo or whatever other medium. So मी इथे म्हणजे आता जिथे आहे तिथे असतो, जे माझ्या घरातल्या डायनिंग रूमच्या इथले कॉर्नर आहे जिथे मला वायफाय कनेक्शन चांगलं मिळतं आणि माझा एक दुसरा कॉर्नर आहे जिथे मला माझा टीव्ही आहे आणि मला तिथे एक रिडिंगची जागा आहे. सो आय कॅन सिट देअर अँड आय कॅन नाईसली स्पेंड टाइम देअर क्वाइटली. आणि मला एक जाणवलंय की लाईक आता आय स्टे ऑन द 10th फ्लोअर 10th 11th फ्लोअर. सो काय होतं बाहेर ना इतकं छान आहे की यू कॅन हिअर द बर्ड्स, यू डोंट हिअर एनी ट्रॅफिक. इतकं सुंदर छान असं एक सकाळ झाल्यावर तुला निसर्गाचा एक छान आवाज येतो. कम्प्लिटली कम्प्लिटली. तो निसर्गाला पण कुठेतरी ब्रेक हवा होता आय गेस आणि तो ह्या निमित्ताने मिळालाय. कम्प्लिटली. सो व्हेरी नाईस. ऑलराईट. आणि सेकंड क्वेश्चन, 5 वेब सिरीज ज्या तू सध्या सजेस्ट करशील, टॉप 5 एनीथिंग, फिल्म, वेब सिरीज दॅट यू कॅन वॉच एनी टाइम और मे बी पीपल वुड लाईक टू. मी आत्ता बघितलेलं सांगतो तुम्हाला, द रिसेंट वन्स. आय वुड सजेस्ट असुर. आय लाईक असुर. मला आवडली ती. मला आय लव्ड एक नवीन अख्खा सीझन संपवला मी एका ह्याचा, द किंगडम नावाचा शो आहे. इट्स अ कोरियन शो ऑन नेटफ्लिक्स, द किंगडम. आय लव्ह दॅट शो. इट इज अ ब्रिलियंट शो. आय सॉ दॅट. मनी हाइस्ट पाहिला मी, पण आय वुड नॉट सजेस्ट द लास्ट सीझन. मला फार नाही आवडला. कॅलिफॅट नावाचा शो आहे. अगेन दॅट शो इज ऑन नेटफ्लिक्स. इट्स अ ब्रिलियंट शो. आय एम फिनिशिंग द वॉकिंग डेड नावाचा शो आहे. I had missed it. It's an old show, but now it's also Netflix. So I'm finishing this show called The Walking Dead. Ozark बघतोय also me. I would suggest Ozark highly to people. And also one more, this show called Hunters, which is on Amazon Prime, which is again Al Pacino त्यात आणि again a very interesting show. So मी खूप क्राईम बघतो, म्हणजे you would have realized की मी थोडा क्राईम थ्रिलर ड्रामा जास्ती बघतो. I am not into one more thing I wanted to tell people actually. सिम्पसन्स नवीन लॉन्च झालंय हॉटस्टारवर अँड सिम्पसन्स वॉज वन ऑफ माय फेवरेट शोज ग्रोईंग अप. मी लहानपणी स्टार वर्ल्डवर सिम्पसन्स कधीच मिस करायचो नाही. सो द ॲनिमेटेड शो सिम्पसन्स इज नाव बॅक अँड दे आर ऑल दी सीझन्स आर बॅक अँड आय वॉन्ट टू, म्हणजे आय स्टार्टेड वॉचिंग अ कपल ऑफ एपिसोड्स आणि मी परत तो बघणार आहे. आणि मी जुने मराठी सिनेमे पण बघतोय की युट्यूबवर किंवा जिथे कुठे मला बघायला मिळतील काही काही राहिलेले असे जुने, किंवा परत एक इच्छा आहे की अरे बघूया असे काही काही जुने मराठी सिनेमे परत बघतो. ओके. आफ्टर दिस लॉकडाऊन तुला सगळ्यात पहिली एक कुठली गोष्ट करायला आवडेल? And after this lockdown, I wouldn't want to get to work. Yeah, honestly, I think after this lockdown, I would want to go to my edit room and continue editing my film. मी एडिट करत होतो जेव्हा मला एकदम ते सगळं थांबवायला लागलं आणि मी जी फिल्म शूट केली आहे त्या फिल्मचं एडिट माझं बऱ्यापैकी संपत आलं होतं. सो मला लॉकडाऊनमुळे सगळंच असं ॲट अ स्टँडस्टिल आहे. सो लॉकडाऊन संपल्या आय वुड वॉन्ट टू गो कंटिन्यू एडिटिंग इन मुंबई. आणि आय सिरियसली हॅव नो आयडिया वेन आय कॅन ॲक्च्युअली स्टार्ट वर्किंग इन मुंबई. कारण मुंबईत आता काय परिस्थिती आपल्याला दिसते आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट टू हॅव अ नॉर्मल लाईफ गो ॲज इट वॉज इन मुंबई. बट I would love to go continue editing. I would love to go and meet the people I'm working with as writers. कारण खूप त्यांना सगळ्यांना मी आता स्क्रीनवर बघितलंय. मला त्यांचे चेहरे जरा प्रत्यक्षात 1-to-1 बघायचे आहेत. या लोकांबरोबर कामं करायची आहेत. आणि I would love to go for a holiday also. Yeah, म्हणजे honestly a holiday where it would be a nice break to go out somewhere. But you know what I feel, we all should take it easy also, because I don't think की 3 मे नंतर जर लॉकडाऊन ईज झाला तर काय आपली सगळं ते संपलं आणि आता लाईफ इज नॉर्मल असं होणार नाहीये. वी आर गोना हॅव टू मेंटेन सम सोशल डिस्टन्सिंग रूल्स आणि वील हॅव टू टेक इट इझी. सो मी काय लगेच असं हॉलिडेवर जाणार नाही. आय एम गोना गो बॅक टू वर्क, गोइंग टू टेक इट इझी अँड स्लोली गेट बॅक टू नॉर्मल लाईफ. आणि अर्थात मी जसं म्हणाले की ह्या लॉकडाऊनमुळे काही पॉझिटिव्ह गोष्टी पण घडल्यात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, यू स्टार्टेड कुकिंग, we are getting time to watch TV and we are getting time to read books आणि आपल्या जुन्या ज्या काही हॉबीज आहेत त्या परत करायची आपल्याला संधी मिळते नव्याने. व्हॉट इज वन थिंग दॅट यू फील की तू शिकलास ह्या लॉकडाऊन मध्ये किंवा ह्या क्वारंटाईनमुळे? I feel, I started, I think valuing time a little more. म्हणजे मला असं वाटायला लागलं की टाइम जेव्हा आपल्याकडे नसतो ना तेव्हा आपण त्याला फॉर ग्रांटेड घेतो. जेव्हा खूप असतो ना तेव्हा ऍक्च्युली कळायला लागतं की त्याची व्हॅल्यू काय. कारण वेन टाइम गोज स्लो अँड वेन यू डोंट हॅव यू रिअली लाईक, आता घरात असल्यामुळे ना वेळ कसा फटफट जात नाही. म्हणजे असं होतं की अरे 3च होते, मग यू लुक बॅक ॲट द वॉच अँड यू थिंक इट्स 5 आणि यू से ऑलरेडी इट्स हार्डली 4. सो असं ते होत राहतं. So you start realizing that time is something that is, you've been taking it for granted a lot, and now that you have so much of it, you've realized that you can utilize it so well.
सो म्हणून मी ह्या ज्या काही गोष्टी करतोय त्या गोष्टी करायला लागलोय. फॅमिलीला वेळ दिला जो मी कधी एरवी देऊ शकत नव्हतो. ज्या फॉर वर्क आय हॅज टू ट्रॅव्हल टू मुंबई अँड हॅज टू आय लिव्ह इन मुंबई नाव for all the work, and my family is in Pune, so I'm in Pune right now. So for me what happens is it's a constant weekend travel, or whenever you get 2-3 days off I come. But here I've been here for a good 1 month, so I've been able to give time to the people I normally have not been able to give time to, my kids especially. And also I feel जरा थोडासा एक शांततेत रिफ्लेक्ट करायला वेळ मिळतो. वेन यू आर कॉन्स्टंटली ॲट द रॅट रेस ना, यू आर मुव्हिंग सो फास्ट. तुम्ही काय करताय, तुम्ही काय केलं पाहिजे हा विचार करायला वेळच मिळत नाही. तुम्ही फक्त करत जाता आणि ते करत जाण्यात तुम्हाला नंतर खूप कळतं की अरे आपण खरंच जे केलं त्यात काय अर्थ होता का. सो इथे कुठेतरी तुम्हाला आता ते असेस करायला वेळ मिळतोय की आपण एक्झॅक्टली आता काय करायचंय, कसं करायचंय आणि काय पद्धतीने आता वेळ घालवायचा आहे पुढचा जो काही वर्ष आहे तो. So, we need to remember that we have lost a good 1.5 months of our entire year, and we have to make up for it because we are all going to have to work hard to, recover this time. But we can't go so crazy and try to, put in extra effort and lose everything that we have got and earned in this. So we'll have to take it easy, and we need to learn how to divide time and utilize it. आणि आता जसं की अर्थात तुला 2 मुलं आहेत आणि आय एम शुअर त्यांच्यासोबत तू आता कुठली तुझी जी गेम्स दॅट यू यूज टू प्ले इन युअर चाइल्डहुड त्या गोष्टी तू अरे आम्ही उनो खेळतो. उनो माझा बालपणातला इट्स नॉट माय चाइल्डहुड गेम, बट मोस्ट ऑफ माय ॲक्च्युअली चाइल्डहुड गेम्स वर ऑल आउटडोर गेम्स. I remember most of them were either gilli dandu, or it was appa rappi, or it was cricket, or it was all these outdoor games. ते आता हे खेळता येत नाहीत. इंडोर गेम्स पैकी नाव वी प्ले उनो, वी प्ले टेन्शन मोनोपोली आहे, स्क्रॅबल आहे, वी प्ले दिस गेम कॉल्ड पिक्चर का विच इज फॉर किड्स. So there are these board games that we are playing also because TV time is limited and we have kept it to limited also. इवन इफ तो होतोच इव्हेंच्युअली 2-3 तासाचा टीव्ही रोज, पण संध्याकाळच्या वेळेस किंवा दुपारच्या वेळेस जरा बोर्ड गेम्स मी खेळतो मुलांबरोबर. सो ट्राय टू कीप इट टू अ पॉइंट वेर दे आर ऑल्सो आफ्टर दिस ऑल्सो सो यूज टू बोर्ड गेम्स. सो वेन दिस होल थिंग ओपन्स दे डोंट लूज दॅट होल सेन्स ऑफ प्लेइंग दिस गेम्स दॅट आय प्ले. इनफॅक्ट मला असं वाटतं की आता तो काळ परत आलाय ना, महाभारत रामायण या गोष्टी आपण परत बघायला. हो, टोटली वॉचिंग इट मुलांना दाखवतोयस का? नो आय टेल यू, आय ट्राय टू वॉच, पण मला थोडंसं आता बोर झालं ते. खरं सांगू का, म्हणजे आता आय डोंट हॅव टू से, मी ते पाठांतर केली आहेत यार. म्हणजे आय नो वेन आय वॉज अ किड आय यूज टू बी अ बिग फॅन ऑफ रामायण महाभारत. आय यूज टू बी म्हणजे मला असं व्हायचं की एव्हरी संडे मॉर्निंग एव्हरीथिंग एल्स यूज टू बी सेकंडरी. माय फर्स्ट प्रायोरिटी यूज टू बी की रामायण आणि महाभारत बघायचं. सो मला ते माझ्याकडे फोटो पण आहेत की मी लहान असताना फॅन्सी फेस्टला रामाच्या अवतारात गेलो आणि ऑल दॅट मॅडनेस हॅव डन. सो मला असं मी ते, कारण काय ना, सी ऑनेस्टली माझ्या लहानपणी देवर नो अव्हेंजर्स, देवर वॉज नो बाहुबलीज, देवर नो all these cartoons. For me Jungle Book was the cartoon. There were these 2 great shows, Ramayana and Mahabharat. There was Shaktiman, there was all these very interesting funny. आता मी बघून मला असं येतं, पण they were brilliant shows then that time. सो मला असं झालंय की तेव्हा बघितल्यानंतर आता परत ते बघण्यात मजा येते, पण ते फार तेवढे कन्सिस्टंटली बघता येत नाही. I now have, म्हणजे my kids know what they do is they end up watching a lot of Disney shows. They end up watching a lot of these shows which are little more, त्यांचं ते Little Singam म्हणून त्यांचा तो एक अख्खा, they are big fans of that show. I don't know what they like, but they are crazy fans of that show. They watch that, they watch all these Bahubalis and all that. So I think त्यांची टेस्ट जरा वेगळी आहे. प्रयत्न केला मी त्यांना दाखवायचा, पण मला काही वाटत नाही की ते फार बघणार आहे. ऑलराईट, पण आज माइट एज वेल आय टेल यू वन थिंग, म्हणजे जस्ट टू कट यू शॉर्ट, सॉरी, पण मला एक झालंय की मला असं फार वाटतंय की त्यांना रामायण आणि महाभारताबद्दल माहिती असावी. सो आय फील रादर देन देम वॉचिंग दीज सिरियल्स, मे बी इफ दे रीड समथिंग अबाउट इट ना, इफ दे रीड सम नाईस बुक्स अबाउट इट, वुड बी मच बेटर. की त्यांना त्यात खूप छान पद्धतीने त्यांचं एक इमॅजिनेशन बिल्ड करायला बरं पडेल. ऑलराईट, सो आदित्य आज खूप छान गप्पा झाल्या तुझ्याशी आणि रायकर केस वेब सिरीज बद्दल पण तू खूप काही रिव्हील केलंस. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. आणि आय नो खूप लोकांना प्रश्न विचारायचे तुला, जेवढ्या प्रश्नांची उत्तरं देता आली ती आम्ही दिलीत, पण लास्ट 2 minutes टू आस्क क्वेश्चंस प्लीज. कोणाला इस वेब सीरीज के बारे में अगर आपको कोई सवाल पूछना है द राइटर केस के बारे में, तो आप जरूर यहाँ पर आदित्य सरपोतदार जो इस वेब सीरीज के डायरेक्टर हैं उनसे पूछ सकते हैं. एंड हियर माय किडो,
Come here. Oh, hi, Tala, birthday boy. Where is the birthday boy? Mira, sir. Oh, birthday boy. Hi, birthday boy. Hi. Hi, happy birthday. Thank you. How old are you? How old are you 7. now? Oh, you're 7. So my daughter is also 7. So she is 12th January. So she is, I think, 3 months older than you. So you both are 7-year-olds, and I think म्हणून तुला ते कळतंय की तिथे काही लिटिल सिंगम्स आणि हे सगळं बघतीये. I know. Is all these 7-year-old And he's a big fan fans. of Fast and Furious आणि म्हणून आज मी त्याला अमेरिया Oh, nice. विश करवलं आणि ही वॉज व्हेरी हॅपी टू Lovely, lovely. सिद्धू आणि अमेय दोघांची गप्पा मारल्या Lovely. सो ही इज द वन हू Oh, nice. Lovely. डिरेक्टर So okay, now so you should be my first viewer for Fast and Furious 2. Like when that is ready, then we'll call you Yes. because you know the younger lot has been such such good audience for the film. आणि त्यांनी इतकं भरभरून प्रेम दिलं त्या फिल्मला पहिला जेव्हा भाग आला तेव्हा. So you know ते आता मोठे झालेत. So तो म्हणजे इनफॅक्ट हा हो. जेव्हा बोलतो तेव्हा त्याचे फ्रेंड्स पण बोलतात की अरे तू बघितलंस का तो रिव्हर्स गिअर आणि ह्या सगळ्या गोष्टी so the ऑल वर टॉकिंग so now all that is going to come back आणि परत ते सगळं करणार होतो मी यांच्यासाठी सगळ्यांसाठी. So I hope they like it. ओके सम क्वेश्चन्स आय गेस कोणी विचारलेत का हाऊ डिफरंट I think people are saying happy birthday to him. व्हॉट आर द चॅलेंजेस रश्मी इज आस्किंग दिस She's asking for what is she asking? how different it is when the writer is new and what are the challenges Oh, okay. So see the writer, when the writer new or old असा मुद्दा नाही. It is about how good the writer has their command over that subject that they have been writing, or how good the writer has been when he is writing that specific content. So I felt that new or old. See now I'm working on a Hindi film with completely new writers, and it's a Hindi feature film. This is the first film they have written, but they are brilliant, and I feel why they are brilliant is they clearly know what they want. त्यांचा अभ्यास चांगला आहे. दे आर व्हेरी सॉर्टेड इन टर्म्स ऑफ त्यांचं रिसर्च खूप चांगला आहे त्या फिल्मवर. सो आय ऑनेस्टली डू नॉट फील की नवीन का जुना. लाईक आय ऑल्सो हॅव वर्क विथ अ लॉट ऑफ न्यू रायटर्स अँड आय समटाइम्स फील दे ऑल्सो हॅव अ लॉट टू से, लॉट टू ब्रिंग टू द टेबल. आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतो, आपल्याकडे अभ्यास होत नाही लिखाणाचा खूप. आपल्याकडे एक जनरल कोणतरी लिहित सुटतं आणि तसं ती सुरुवात चांगली आहे. पण टू डू प्रोफेशनल वर्क आय थिंक यू नीड टू राईट अ लॉट. यू नीड टू थ्रू युअर एक्सपिरियन्स ओनली ऑफ सेल्फ रायटिंग यू लर्न अ लॉट की आपण कुठे चुकतोय कुठे बरोबर. सो एक थोडीशी ती मला वाटतं की ती प्रोसेस तुमची इंटरनली खूप झाली पाहिजे बिफोर यू अप्रोच एनी प्रोफेशनल फॉर अ फिल्म और फॉर अ शो और वॉट एव्हर ऑफ दॅट सॉर्ट. All right, so I think questions are done. And Yes. Thank you so much once again, Aditya. Correct. मजा आली खूप तुझ्याशी बोलून आणि आता लवकर Thank you, thanks a सगळं lot. सुरळीत झाल्यानंतर यावा अशीच आमची इच्छा आहे. पण फॉर नाव वी विल स्टे होम आणि आपण आपल्या लोकांची आणि आपली स्वतःची अशीच काळजी घेऊया. सेम टू यू ऑल्सो. प्लीज टेक केअर टू फॅमिलीमध्ये आणि हॅव अ ग्रेट डे टुडे. जो राहिलेला दिवस आहे तिचा वाढदिवस जो आहे तो मोस्ट ऑफ इट होपफुली वी विल ऑल मीट अगेन सून. टेक केअर. आवाज परत कट होतोय पण एनिवेज आय गॉट युअर पॉइंट. हो येस. मापुसकर सर Yeah. थँक्यू सो मच. तुम्ही Yep. खूप छान कास्टिंग करता आणि मला असं सर वाटतं थँक्यू सर. देखील बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या होऊन जातात कारण जेव्हा मी म्हणजे आता मापुसकर सर आतापर्यंत होते बघत. म्हणजे मला मापुसकर आय थिंक सर आतापर्यंत बघत होते. आय थिंक सो लुकिंग फॉरवर्ड टू हिज न्यू वर्क. मला रोहनकडनं थोडं काही माहिती आहे की ते काय करत आहेत पण मी ते सांगणार नाही. पण मला खूप उत्सुकता आहे त्यांच्या कामाची आणि आय एम अ बिग फॅन ऑफ हिज. सो आय एम टोटली लुकिंग फॉरवर्ड टू मापुसकर सर काय करतायत नवीन. नेक्स्ट एपिसोड कधी येणार लवकरच. फॉर दॅट यू हॅव टू वेट ॲज ही सेट. हो आता अजून शूट नाही केलेत. long time, but I'm glad that through your also this interaction I could tell people की season 2 आहे. खूप लोकांचा हा प्रश्न होता की season 2 आहे का किंवा असा season 1 एंड का झालाय. Definitely season 2 आहे. The whole way the show was made was for minimum 2 seasons. So please keep patient, keep following, keep watching, keep promoting the show, and definitely we'll come soon with season 2. येस. सो थँक्यू सो मच आदित्य. आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा केव्हा आपल्या लिस्नर्सना बोलायची इच्छा असेल तेव्हा तेव्हा आपण परत कनेक्ट करूयात आणि तुझ्या पुढच्या प्रोजेक्टसाठी देखील आम्हाला आमच्याकडनं खूप Totally. खूप शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दिस वेब सिरीज बिकॉज इट Thank you so सुपर much. डुपर हिट आणि सगळ्यांना खूप आवडतं. Thank you so much.
थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय. टेक केअर. सी या.